यानंतर सविताताई करण गायकर यांचा प्रवेश सविताताई तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेनेचा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। सविताताई गायकर आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शहरातील नामवंत आदरणीय पत्नी स्मिताताई पाटोळकर यांचा शिवसेनेत प्रवेश होतो. जॉयबाई आपण पण या प्रवेशाला. दादा थोडं मागे, दादा मागे ना, दादा थोडं जॉयबाई समोर बघा, जॉयबाई. सप्तशृंगी गडावर विश्वस्त बनवून ज्यांनी काम बघितलंय पाटोळकर, सौभाग्यवती पाटोळकर या ठिकाणी त्यांचा शिवसेनेत प्रवेश होतोय. शिवसेनेचा हा भगवा निश्चितपणे तुम्ही जेवढा नाशिक महापालिकेवर फसवा याबद्दल आम्हाला अजिबात शंका नाही. खींच के तान, खींच के तान, खींच के तान. धन्यवाद. त्यानंतर मी गुलाब दौलतबाई यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. गुलाब भाऊ तुम आगे बढ़ो, गुलाब भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। अरे गुलाब दादा, हे दादा आहे अर्चना हे बाबा शिवसेनेची ताकद दिवसागणिक वाढतच चालली आहे. शिवसेनेत येण्याचा ओढ वाढतोय. अर्थात त्याचा कागार आहे. नगरपालिकांच्या या निवडणुकीमध्ये शिवसेना या जिल्ह्यातला नंबर 1 पक्ष ठरलेला लक्षात घ्या. श्री धनंजयजी लोखंडे प्रवेश झाले वैशाली पवार यांचा या ठिकाणी प्रवेश होतोय. हे दादा आहे प्रवेश घ्या. तुम्हाला पाहिजे उभे कार्यालयामध्ये महापौर असलेले नक्षरप्पा या ठिकाणी आले. पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। पाटिल तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। या ठिकाणी पवार कुटुंबियांचा प्रवेश होतोय. त्यांचंही आपण शिवसेनेत जोरदार स्वागत करूया. शिवसेना, शिवसेना, शिवसेना,
संजयजी कुटुंबे यांचा प्रवेश होतोय. ते संजयजींना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं. माननीय मंत्री महोदयांच्या हस्ते आपण मध्ये अरे हा मुलांदाबाद मुलांचा शिवसेनेचा मुलांदाबाद मुलांचा शिवसेनेचा हे भवानी जय शिवाजी हे भवानी जय शिवाजी. लक्षात घ्या, आपल्याकडे दोन अप्पा होते, बिजू अप्पा, हेमंत अप्पा. आता आपली हॅट्रिक झाली आहे. आपल्या थांबा थांबा अरे खींच के तान धनुष्यबाण, खींच के तान धनुष्यबाण, खींच के तान धनुष्यबाण. अरे आवाज उगाचा शिवसेनेचा. बघा, खऱ्या अर्थाने छत्रपती बाळासाहेब ठाकरेंचा शिवाजी. अरे येऊन येऊन येण्याचा शिवसेनेचा शिवसेनेचा ज्यांच्या नावातच गणेश आहे ते प्रभाग क्रमांक 13 मध्ये विजयाचा श्री गणेशा कनाम. दादा दादा दिसत नाही. आदरणीय दादांना विनंती करतो की सर्व प्रवेशार्थींना त्यांनी या ठिकाणी शुभेच्छा द्याव्यात. शालिग्रामजी ठाकूर यांचा आज या ठिकाणी प्रवेश होतोय. आदिवासी आघाडी मोर्चाचे अध्यक्ष होते आणि आज त्यांचा शिवसेनेत प्रवेश होतोय. त्यांचं शिवसेनेच्या कुटुंबात मनपूर्वक स्वागत. मी आता आदरणीय दादांना विनंती करतो की आपण सर्व प्रवेशार्थींना या ठिकाणी शुभेच्छा द्याव्या. थोडं पुढं रोजच्या प्रमाणे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आवाज कुणाचा शिंदे साहेब तुम आगे बढ़ो, भूषण साहेब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. धनुष्यबाण आगे बढ़ो. आपण सर्वजण पाहत आहात की दररोज शिवसेनेमध्ये अनेक ज्येष्ठ मंडळींचा, अनेक कार्यकर्त्यांचा, तरुणांचा, महिला भगिनींचा या ठिकाणी प्रवेश होतो आहे. शिवसेनेचे मुख्य नेते, महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या कालावधीत केलेले अनेक धाडसी निर्णय, या सर्व गोष्टींवर प्रभावित होऊन शिवसेनेमध्ये प्रवेशाचा ओघ वाढतो आहे. आज या ठिकाणी आपल्याच परिवारातील जुने सदस्य माननीय माजी महापौर दशरथ अप्पा पाटील साहेब, त्यांचे चिरंजीव आणि अनेक आमचे उद्याचे भावी नगरसेवक आज या ठिकाणी त्यांचा प्रवेश संपन्न झालेला आहे. आपणचा प्रवेश मुंबईमध्ये भव्य दिव्य करू. आणि नाशिक महानगरपालिकेवर भगवा फडकवून करू आपण.
येत असेल आपले सर्व नेते मंडळी अतिशय जीवाचं रान करून सर्व नाशिककरांच्या भावना लक्षात घेत या ठिकाणी अहोरात्र मेहनत करतायत, कष्ट घेत आहेत. अगदी शिंदे साहेबांच्या पासून तर स्थानिक नेत्यांच्या कामकाजावर विश्वास ठेवून या ठिकाणी अनेक प्रवेश होताना आपण पाहतो. कदाचित उद्या काही प्रवेश आपल्याला असे दिसतील ते आज बोलणं उचित नाही, तर सर्वांना आनंद होईल अशा प्रकारचे काही प्रवेश उद्या पण होताना आपल्याला दिसणार आहे. आणि म्हणून मला वाटतं की आपल्या सर्व परिवाराला शिवसेना सांगण्याची काही आवश्यकता नाही. आपला प्रवासच त्या रस्त्याने झालेला आहे आणि म्हणून मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो, आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व नाशिककरांना अपेक्षित असलेलं नाशिक घडवण्याच्यासाठी आपण सर्वजण कटिबद्ध होऊया. आपणही एवढ्या मोठ्या संख्येने सर्वजण या सर्व नेते मंडळीच्या विश्वासावर या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. तुमचं सर्वांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो, आपला आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 9 प्रभागातील जे सगळे एक फोटो द्या कोणाचा नाव ते त्यांचा एक कॉमन फोटो घेऊया. 9 नंबर या तेवढेच फक्त जे 4 आहे तेच आपलं हे पुढे गेले मोरे कुठे गेले? हा या पुढे या पुढे बाकी पुढे आता थांबा तिकडे 2 मिनिटं. फोटो घ्या. धन्यवाद. या मोरे साहेब पुढे या. दादा इकडे दादा. काही अपप्रवृत्तीमुळे मला माझ्या पक्षापासून लांब व्हायला लागलं आणि या चक्रव्यूहमध्ये एक कार्यकर्ता अडकलेला असताना मला या चक्रव्यूहमधून बाहेर काढण्यासाठी आणि माझ्या प्रभागातील जनता ज्या विजयाची वाट बघते त्यासाठी मला आदरणीय हेमंतप्पा गोडसे त्याचप्रमाणे दादाजी भुसे यांनी मला आदेश केला की तुझे सामाजिक काम करतोय ते काम करत असताना एकनाथ शिंदे साहेब जे अतिशय संवेदनशील नेते यांच्या विचारावर तू काम केलं पाहिजे. त्यांनी मला मी जे काम सामाजिक काम करतो त्यानुसार तुम्हाला योग्य ते बळ दिलं जाईल. माझ्या प्रभागामध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनचा बॅकलॉग आहे तो मला भरून काढण्यासाठी. म्हणजे आज प्रभागामध्ये माझ्याकडे बेसिक समस्या अशा आहेत की पाण्याचाच प्रश्न आहे. मी मोठ्या घोषणा पण नाही करू शकत. गेल्या 50 वर्षापासून आमच्या काजीगडीचा प्रश्न आहे, गावठाणाच्या विकासचा क्लस्टरचा प्रश्न आहे. हे सगळं करण्यासाठी म्हणून मी आज एकनाथ शिंदे साहेब त्याचप्रमाणे
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारावर तसेच हिंदुत्व सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मी आज शिवसेना पक्षामध्ये पुढील सामाजिक काम करण्यासाठी पुढील इनिंगसाठी मी प्रवेश करीत आहे. ठीक आहे, मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे. हे राजकारण मला न कळण्यासारखे आहे. ते असं सगळं एक घडवण्यात आलं कारण की त्यांना दिसत होतं की ते असे लोक आहे की ज्यांनी 50-50 वर्ष झाले त्या प्रभागाचं नेतृत्व केलं. त्यांना कुठलंही विकासात्मक काम दाखवण्यासारखं एकही काम नव्हतं. मग ते या कार्यकर्त्याला कसं आपण चेकमेट करू शकतो हे करण्यासाठी म्हणून त्यांनी हे चक्रव्यूह केलं. पण या चक्रव्यूह मधनं मी नक्की मला ही जनता हे जी निवडणूक आहे येणारी ही जनतेची निवडणूक, ही एकट्या गणेश मोरेची निवडणूक नाहीये. आणि ही जनतेने निवडणूक हातात घेतले आणि शिवसेनेचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब हे ज्या पद्धतीने काम करतात त्यांच्या हातामध्ये एका हातामध्ये विकासाचा अजेंडा आहे तर दुसऱ्या हातामध्ये हिंदुत्वाचा झेंडा आहे. आणि तोच मार्गक्रम मी एक कार्यकर्ता म्हणून करेन अशी मला खात्री आहे. आमच्या प्रभागामध्ये तुम्ही जर बघितलं असेल ना, नाशिकचा सगळ्यात मोठा सराफ बाजार आमच्याकडे आहे, भांडी बाजार आमच्याकडे, कपड्याचं मार्केट आमच्याकडे, होलसेल मार्केट आमच्याकडे, सिंधी मार्केट आमच्याकडे. नाशिक मेन रोड म्हणजे नाशिक पूर्ण गावातनं लोक कुठलंही खरेदी असेल तर पहिले आमच्या प्रभागामध्ये येतात. आम्ही बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर देऊ शकत नाही. अतिक्रमणाचा प्रश्न मोठा बनलेला आहे, पार्किंगचा प्रश्न मोठा बनलेला आहे. अहो तुम्ही जर बघितलं असेल ना, पार्किंगवरनं रोज मारामाऱ्या होतात. अशी परिस्थिती आहे. तर कुठेतरी एक डिसिप्लिन असला पाहिजे, कुठेतरी एक आपण त्या संदर्भात नियमावली असली पाहिजे. आणि बांधकामाचा प्रश्न, अशा अनेक प्रश्न आहे. या प्रश्नाचे गेल्या 50 वर्षाचा बॅकलॉग आहे, हा सोडवण्यासाठी खूप वेळ लागणार आहे आणि मी त्यासाठी सज्ज आहे. आमच्या बरोबर सर्व शिवसेनेचे कार्यकर्ते हे येणाऱ्या काळामध्ये आमचा प्रभाग अतिशय विकसनशील करू यात मला आशा आहे. शिवसेना पक्ष हा मी ज्या पक्षात घडलो वाढलो तर एक सिमिलर आयडिओलॉजी म्हणजे सिमिलर आयडिओलॉजी असलेला पक्ष आहे. म्हणून मी शिवसेनेचा विचार केला की या पक्षामध्ये नक्कीच सामाजिक कार्य करत असताना पुढे मला करता येईल अधिक चांगल्या प्रकारे. आपल्या विभागाची एक चांगले कार्यकर्ते, चांगले सामाजिक कार्यकर्ते गणेश मोरे आपल्यासोबत जुळलेले काय? मुळात नागरिकांशी ना जुळलेले गणेश भाऊ आहे. तिथल्या स्थानिक समस्या या गणेश भाऊंना ज्ञात आहे. जे प्रस्थापित आहे ते आता विस्थापित 100% आम्ही करू, कारण की आमच्या बरोबर सर्वसामान्य नागरिक आहे. महत्वाचं म्हणजे माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेतच, लाडक्या बहिणींचे भाऊ आहेतच, पण नगर विकास मंत्री आहे. गावठाणाचा विकास आता गणेश भाऊंच्या हातात हात घालून कसा आम्हाला करता येईल, शिंदे साहेब आम्हाला सर्व मार्गक्रम करायला कसं पुढे आम्हाला जाता येईल याकरता आम्ही सातत्याने प्रयत्न करू. लवकरच तुम्हाला पुढचे 2 आपले पक्षाचे भावी उमेदवार हे पक्षाकडनं तुम्हाला कळवले जातीलच. परंतु ही तयारी जी आहे ही बघून विरोधकांच्या पायाखालची वाळू ही नक्कीच सरकेल, कारण की आम्ही रस्त्यावरचे कार्यकर्ते सर्वसामान्यांमध्ये माणसं आहोत, कार्यकर्ते आहोत. आहेच ना, आम्हाला राज्य नाही करायचंय, गणेश भाऊलाही राज्य नाही करायचंय. आम्हाला राज्य प्रभागावर राज्य करायचं अजिबात नाहीये. सर्वसामान्य जनतेला बरोबर घेऊन प्रभागाचा विकास करायचा अजेंडा आमचा, म्हणून ही आमची धडपड आहे.